हॅलो मग सर्वप्रथम मार परिचय दुचू मार नामचं रामदास प्रल्हाद रामावत हापा नाईक वंशज ये महाराज परिवारे माहिती मार उत्पत्ती व्ही आणि आपल्या समाजेर जे संस्कृतीचं आणि आपण उत्पत्ती कथेती व्ही आपण कोणचा आपण ओळख कायचं नेमका आपलं कार्य कायचं आपण कार्य किदेचं काही आणि आपल्या ओळखीर बाबते माई छो शास्त्र 4 वेद 18 पुराणे लिखाण कोणी व्हिओ आपण कोती परिचय देम कोणी आहे आपण सर्वप्रथम 3 गोर मोला के बेटे राधा वर्णन पाया मोला दादा ई छठेटेरो पण छकेर पेटेरो नकेर पेटेरो देखो हो मोला दादा ई कुर्तायुगे में आयो आणि कुर्तायुगे में मोला दादा गवैयाजरो गौधन पालन की दो गौ मातार सेवा की दो गावडी चरायो आणि और फार कमी उत्पत्ती चालना व्ही त्रेतायुगे में मोला दादार खूप कमी उत्पत्ती व्ही 3 गोर मोला के बेटे जना द्वापार युगे में कृष्ण परमात्मा काळ वो भगवंत कृष्ण परमात्मा सोबत वही गवैयारच काम की दो गोपालन रो भगवान कृष्ण न गांधारी माता रो जो शाप हेतो वो शापेर पाई पारधी जनावर अंतिम टाइम लायो आणि पारधी राहते ती वो मरण व्हिओ वो टाइमे प कृष्ण परमात्मा न से जन्म समुदाय जाता भेटी गाठी करायला लगे कृष्ण परमात्मा जान दर्शन लेला भगवंतेन केला वो आशीष देतो चालो वो वाटेती जाता जाता जंगले माई मोला दादा ये गावडी चरार होतो मोला दादा न ये से लोक उभरे ताण केल लगे मोला काही दुर्दैवी छी तू आज आपले माहिती जळी थळी काष्टी पाशानी भरण उरो व्हिओ भगवान कृष्ण परमात्मा रात जाणोच आणि कृष्ण परमात्मा जाहीर कारण आज ओर नाशिवंत देह जाणार सकळ आखरी शेवटेरशनेनं ये देहेनं छोडन आत्मान जाणोच जना कृष्ण परमात्मा कन मोला दादा से गावडी ढोर जंगलेम छोडन आताळीन भगवान कृष्णेर मुंड्या गान दर्शन लेन उभरे गो भगवंतेन केन लगो हे भगवंता अब तू जारोजी गला गो मन तार आशीष चाहोच अरे भा मोला खूप वेळ उशीर कर नाको आय माई वेळ भेगो तो न मार्कन आशीष रजो पूरो संपगो पण आब डाय भजाप मुंडी कन राधा माता उभी थी जना राधा माता इतार स्वाधीनचं करण कृष्ण परमात्मान केते बरोबर वो तर राजा महाराजा घणी काही प्रजाजन व्हेती म्हणून वाटेल नको की भा आवडी भली शक्तीच जनायन दे दिनोच तो व्यवहारे बिना संततीर चालनाची जना मोला दादा रेन केल नको भगवान चलो भगवानेरो अंत वेगो वैकुंठवास वेगो कृष्ण परमात्मा आणि वैकुंठवास वेर बाद राधा मातानं मोला दादा हात जोडन केल नको माते मार कला गो कुर्तायुगे कंती संततीर चालना फार कमी प्रमाणे री आज मन तार कृपा दृष्टी चाहोच तार कृपा वेणो चाहोच हायनु करता वरकन हट्ट की दो जना राधा माता कहन लगी कि वो जे प्रजान वाटेन लगो ये ना अपन बेटी कू दे सका भा जना भगवान कृष्ण परमात्मा राधा माता वो स्वाधीन कीधोच तो आपण बेटी कोई वन देन तैयार छे व्यवहारे बिना संतति छे जना राधा माता आग्रह करेर बाद याडी रेन गेली वो तो याडी होगी गुरु माता के दे वो ती व्यवहार कू करतू आहे वो याडी सोबत याडी आज्ञा लिदो आणि याडीन केन लगो मार उत्पत्ती चालना सारू याडी तार कृपा लागी जना राधा माता केन लगी चाल के लागो भयान अरण्यम जावा वो अरण्यम जार बाद राधा माता मोला दादा ये दोई वेन राधा माता केन लगी मोला मजू कृत्य करूचू जसो म नाचूचू वसोच बेटा तू मारसोबत नाच आणि ही नाचे ती लागो इंद्र सभा लक लागी आणि इंद्र सभा ती देवी देवता हाताळीन लागो तार मनोरथ पूर्ण करिये जना खूप काही नाच गायन की दे मोला दादार पगे माहिती लोई लोंडा चालेन लगो पग फुटगे जना वो लक वो वाद्य वो गजर जाताळीन इंद्र सभा माई गुंजन लगो इंद्र सभा देवी देवता केन लगी की असो वाद्य कलागो ये परी जे नाचच वन सगट असो गजर मळेनी असो वाद्य मळेनी असो वाद्य वजावाळ छकू काही को गरुड आस्वार वेताळीन देव लोकान अरण्य मायान देखेन लगे देखते बरोबर
देवलोक देख रे पण ही तो शक्ती माताचं राधा के दे ही शक्ती माताचं पण ही मानवा के लागो कोई घड़ी मरे सोई रही नहीं करताळीन अभियान बचाय सारू पर्याय काहीच भा जना जोधपुरे राजा राजवाडेन बेटो तो वो तो ही गजर छोड़े आणि ही गजर जार बाद ही वाद्य सांभळन वो रथ भिडन सैन्य लेताळीन जोधपुरे ती वो अरण्य मावगो चित्तौरगढ़े वालो राजा चक्रीगढ़ का आपण चक्रीगढ़े वालो राजा वही भी होती थी वाद्य सांभळन सैन्य लेताळीन वही रथ भिडन अरण्य मावगो धारानगरी वालो राजा वही आवगो जना मोला दादा वो देखताळी कहने लगे अरे तो शक्ति माता जी काही वेही नहीं पण मन क्या जीवेर किम्मत रहती कि ये मूर्त फिर से न दिखाओ भा ये मूर्त आज दिखारीच ये मूर्तीनं आपण डबल देखा कोणी करताळीन राधा मोला दादा कहने लगे मोला तार के लागो से नृत्य थाम तू कोई घड़ी में लागो मर जाइस तो घणो काही तार हाळी में जाए ये फेर मळ कोणी जीव मोला कहने लगो ठीक छ राजेश्री मैं मार कृत्य मार नाच गायन थामू छू पण तमार तीन कलाको मन वचन जाओ जना वचने सारू ये राजा महाराजा कहने लगे कि ये मांगेच काही भाग गरीब छ गवैया छ गावडी चरावळो वक्ता छ मांगे तो आदात राजधानी दे दिया पण यार जीव बचाला जीवन घम मोट किंमत वेती बापू जना मोला दादा वो तीन बहन वचन दीने वचन देर बाद मोला दादा उन्दुकंदी मांगणी कीधो कि जोधपुर वाले राजान को कि मन तार एक बेटा चाहो धारानगरी वाले राजान को एक बेटा चाहो चक्रीगढ़े वाले राजान को एक बेटा चाहो असे तीन बेटा वो रुकंती लीधो तीन गोर मोला के बेटे राधा वर्णन पाया जना राठौड़ चौहान पवार ये तीन बेटा लेताळीन ओनूर नामकरण कीधो राठौड़ चौहान पाड़े बाद मोला दादा राधा माता ने कहने को याडी ये तो मार बेटा वेगे पुत्र वेगे पण कला को येंदूर वाजा गाजा करे वळो वाजंत्री लागी येंदूर गुणगान का करे वळो वो वक्ता लागी येंदूर लेखा जोखा करे वळो वही बेटा लागी जना राधा माता दी धूड़ मटीर पुतळा बनाई एके नाम भवैया आणि एके नाम गवैया पाडी ये भवैया गवैया सोबत लेताळीन पहले सर्वप्रथम मच्छरगडेंगी मच्छरगडे राजा वेद तो मुसलमान वो मुसलमान राजा होत जे नृत्य कृत्य किदे ये गवैया भवैया जे नाच गायन किदे जे गजर किदे ये गीत वगैरे सांभळताळीन वो धन्यता करेन लगो आणि कहन लगो कि भा ये असो नृत्य आपण देखेचा ये असो नृत्य आपण कानिक मुसलमान कपटी रचबा तो वो कपट डाव रचो आणि येनून एक भुयारे घरे माई घाल दिनो सेन रेन जागा दे दिनो घणे मोठे मच्छर वेते ये कलागो गोळेती मर जाय वाळवात आपण ये पर कलागो कोई शस्त्रास्त्र किंवा जहरेर काम कोणी करा हायनू करताळीन म्हणून माई घाल देर बाद रातभर शक्ती माता सोबत रहे पो तर मच्छर वगैरे काहीच कोण थांबे रातभर मस्त निवान सुते प्रभाती उठे पच और माहिती की कपट रचो और सेनापतीन बोलावे और सिपाहीन बोलाताळी कहने लगो कि तम जाओ कलागो ये जे आपण नगरी देखीच ये असो गजर असो नृत्य असो जे कलाकृती व्हीच ये इतर देशेम कती न दिखायची आहे और सारू कलागो भवैयान रेजो आणि गवैयान लियाओ कलागो गावळ्या जे भेटतो जे गावळ्या नाम गवैया कहते थे वो गवैयान लिया है सुंदर असो आवाज र ओन लाताळीन और स्तुती करेन लगे ओन शेरायन लगे आणि तलवार मेने माहिती काढून ओन काटते बरोबर शक्ती माता राधान मालम वेगो जना राधा वो तर क्रोधित वेताळीन याडी वो तर रजवाडेन छूट पडी रजवाडेन आते बरोबर कडकडाटन आवाजेम बोलेन लगी विराट रूप धारण करताळीन वो राजान बोलते बरोबर राजा घबऱ्या गो शरण आहे जेन देवी देवता भी मरण कोणी दिनेच वो आओ गो शरणान माफी मांगेन लगो जना माता कहने लगी ठीक छ जीवेर बदलेम जीव कलागो तो तार एक बेटा मन चाहो मार एक कम की तुझी संख्या तो तारोज बेटा चाहो कलागो और नाम वेतो गजू गंधरा वो गजू गंधरा लेताळीन वो न आपले माई ढाडी करन काचा किंजरी माई गीत गायन करे वळो वो ढाडी रकाडी ही गुण गायन करे सरू अपने समाजेर गीत गाय सरू अपने समाजेर स्तुति करे सरू कंदी लेदी बेटा ने मुसलमान राजा कंदी वो नाम काय मालूम का आपने हाँ कोनी महाबल नाम ओरो नाम गजू गंधरा गजू गंधरा करताळीन वो नामेर बेटा लेन याडी वोते ती छूट पड़े आजी का आंग निकले आंग जाताळीन जना रणगडेरो राजा ढेडिया वेतो राणा नामेरो वो राणा नामेर वो तो कृत्य गित्य करेर बाद
वो राजा मांगणी करन केन लगो याडीनं जना उरेन केन लगी भातू कलागो जत होत वाया नात्राम सन ते वारे माय वाजंत्री काम करत तार वंशज तो तार एक बेटा मन कलागो चाव जना होते ती राणा राजा रोत कृत्य करेर बाद राणा राजान केन लगी की ये कलागो राजपूत आणि राजा महाराजा वंशज छ येंदूर कलागो वाजंत्री सारू तारो एक बेटा चावच ओरो नाम ढालिया पाडी वो ढालिया बेटा ने ताळीन वाजा गाजा करे सरू स्पेशल वो ढालिया सोबत आपण बेटी बाटी व्यवहार छै ओना आपण ओना लागल्यास घरो घरी ओन बाटी दे रो और उदरनिर्वाह सरू पिसा आदला आपण दान करे रो आपणचा दान करेवाळ धर्म करेवाळ ये आपलो गोर समाज छ आपले समाजे वो वाजंत्री छ आणि वो नाम ढालिया पाडी आणि वो ढालिया कंदी वाजा गाजार डपडार ये जे गजर छ ये ढालिया आपले वाया नात्रा म सन तेवारे म होळी तिजे म से वजार कार्य करच आणि ओरे बाद उ लेर बाद याडी पच मोला दादा सोबत लायर बाद मोला दादा हट्ट करेन लगो की आबक लगो याडी मार बेटा वाया ना होगे उपवर वेगे येंदूर मन वाया करेरच जना राधा माता आजा ताळीन शाहू बांबळेरी 3 बेटी राठोडे सोबत आशापुरी चव्हाणे सोबत खोगरी खोगरी नामेर बेटी थी आणि पवारे सोबत भोगरी असे 3 बेटी सोबत ओंदूर वाया नात्रा लगाय चालेल। अब वो 3 बेटी सोबत वाया नात्रा लगार बाद आपण जे उत्पत्तीर चालना वी यार मैं आपण थोड़ा थोड़ा बढ़ जाए असे प्रकारे आपण संख्या बढ़न लगी बढ़ता बढ़ता आपण जगलो जत्ता वो तो परमार्थेर कार्य करते आहे युद्ध करते आहे आपले गुरु तेग बहादूर गुरु नानकेर चौथ्या गुरु तेग बहादूरेर अंतविधी सारू जना आपण लदळिया व्यापारी लोक आपण वो टाइमे पर व्यापार करे वळो जे लकीशा बंजारा तो लाखा बंजारा के कचा आपल्या भाषा में वो लाखा बंजारा दिल्ली चांदने चौकेर ठिकाणे पर व्यापार करतो तो वो तो युद्ध व्यो वो युद्ध में गुरु तेग बहादूरेर शीर एक वडी आणि धड एक वडी पाळना को मुसलमाने सोबत युद्ध व्यो मुसलमाने संख्या फार वित्ती वो टाइमे वो युद्ध में शीर एक वडी धड एक वडी रेर बाद ये आपणो जे लाखीशा बंजारा लाखा बंजारा काचा वो और एक बंडी गाड़ी ओन बंडी कचा अब कोई गाड़ी कचा हमासाम गाड़ी नाम होच मराठवाडा में तेलंगाणा में कर्नाटका में येन बंडी कच वो बंडी में घालन ओरे जे रेरो गुरस्तर घर वो घरे में ले जान घाल दिनो आणि ओन आग्नी दे दिनो शीर आणि धड आपण अंतविधी काचा अंतिम संस्कार काचा ये प्रकारे गुरु तेग बहादूर कार्य किदे तो आपल्यान शीख धर्मे पा आपलो उपकार वेगो हायनो करता हर राजा महाराजा सोबत आपण वीरगतीनं जास्तीत जास्त प्राप्त विये आणि वो तिथे आपण संख्या कम वेती आहे करता आज द्वापार युगे कलियुगे में फार कमी संख्या आमचा आणि आपण आज पुरे भारतवर्षे में 14 कोटी 15 कोटी आत्रीज आपण संख्याच इतर जर देखा के जे हिंदेर काळे में मुसलमाने पर युद्ध व्यो मुसलमाने भीतेम खिळाम ठोके तरी आज मुसलमान ये भारतवर्षे में आपल्यापेक्षा दुपटी ती संख्या बळवंदूर जास्तच करताळीन आपण परोपकारी कार्य करते आयचा आपल्या समाजेर संस्कृती तीज त्योहार होळीर गीत होळी माई गीत गावचा तिजे माई गीत गावचा भजने माई आपण संस्कृतीन बचाते लायचा आपण आपल्या पर जे संस्कृती विचारधाराच हे फार मोठे पद्धती आपण जपाडते लाताळीन आजवर आपले कलियुगे माई पार ब्रह्मशिवा बाहेरो पहिलो अवतार धानुसात धनजगाव जिल्हा लाहोर पंजाब देश याडी सत्यवतीर उदरेन देवदत्त गवळीरे घरे म ब्रह्मचार्य वर्तेरो पालन जगत कल्याणी जगदंबारज भक्ती किदो 16 वर्षे माहिती ही माता तुमडी माहिती घऊ कडाई आणि घऊ कडायर बाद याडी घळे काही उपदेश किदी आणि वोत धानुसातेर अवतारेर खंडन वैकुंठवास आता समाप्ती वेगी धानुसात होते जायर बाद दुसरो अवतार सुरासात सबजलपूर याडी देवकीर उदरेन राजा अमरेर घरे म जगत कल्याणी जगदंबा याडी भक्ती की दो राज घराळो रेर बाद
वो अमर राजानं रिसावं की देवीर भक्त खूप हा. आपण तो योद्धाचा, आपण तो राजा महाराजाचा, आपण देव आराधना करते बेसिती कुजमीय करताळीन यवन बास्यासोबत वो युद्धेर घोषणा किदो. वो घोषणामाई युद्धमाई सुरा सातेर बोटी बोटी बळेन लगी, चिल भमायन लगी, असे प्रकारे नाना छिन्न भिन्न कार्य व्हेन लगे. जना सुरा सातेर होता अवतारेरो खंडन वैकुंठवास आणि वरे बाद मतकैसे कालावधी बीतेर बाद कलियुगे माई सेवालाल भगवान सुरा सातेती सेवालालेरो अवतार करताळी माता धर्मळीर उदरेन भीमा नायकेर घरे मग गोर कुळे माई भगवान शिवा भाया जन्मेन आयो. नायकेर बेटा भीमा नायक, भीमा, हेमा आणि खेमा या असे 3 बेटा भेटते. रामजी नायक भी देवी भक्त करो, देवीर पूजा पाठ करे रो, देवीर आराधना करे रो. रामजी नायक की दो, काळू नायक की दो, घासी नायक की दो, होते ती हीरा नायक गड मंगरुळ हीरा धुणी बळच करण काचा. वो गड मंगरुळे माई हीरा नायक धुणी लगायो. याडी जगदंबार से आराधना की दे. पच भीमा नायकेर वाया करण लिया है चित्तौरगड चित्तपूर. अब कर्नाटका में चित्तपूर नामेर गाम छ. वो तो जयराम रामसिंग वडतिया जाधव येर बेटी जेरो नाम धर्मणी माता काचा. वो धर्मणी माता सगाई नात्रा वेर बाद वो तो वाया सारू वाया करण लिया है. प बापू भीमा नायक बापून 12 वर्षे ताळून पुत्र संतती कोणी वेती. जना भीमा नायक बापून 12 वर्षेर घोर तपस्या करेर पाळी आई. वन खंडेम जाताळीन जत वाघ सिंह हर पशु पक्षी प्राणी मात्रा गजर कर ओसे ठिकाणे पिपळेर झाडे हेट बेसताळीन. भीमा नायक बापू याडी जगदंबार धुणी लगाताळीन वो तो तपस्या करेन लगो. आणि वो धुनी माई बापूर तप जे चाल रो आणि जय घोष जे कर रो. जकोण वो जय घोष वेतो ओम जगदंबिकाय नमः, ओम जगदंबे माते प्रगट हो. जना याडी रासे धावा करताळी याडी धर्मणी माता आप घर रत वो तो घर भी सतत अखंड ज्योत लगा दिनी. याडी जगदंबार ज्योत म्हणजे दिवो काचा समाई काचा. ये समाई माई वो वलायच कोणी दिनी. घर कोई आव भूखे आव तरसे आव जेन पाणी भराय रो, भूखे आव जेन बाटी खराय रो. ब्राह्मण जर आवगो तो गावडी दान करे रो. और नाम मायर रो लक्ष्मी माता वेतो. आणि आता जना धान धर्म किदी करताळी मोरो नाम धर्मणी माता पडो. असे घोर तपस्या करेर पाळी आई. तपस्या करेर बाद ती ये तीनी लोकू में हाहाकार वेन लगो. भीमा नायक बापूर तपे ये हाहाकार ये धरती याडी हालेन लगी. इंद्र सभा डोलेन लगी. पाताळ यंत्री घबरायन लगी. जना देव लोक धावा करेन लगे कि बाप मृत्यू लोकमाय असो कोई तो भी मानवा बलधारी शक्तिशाली पत्नी व्रत असो तपोनिधी तपस्या याडीर कर रोच मेन सिंहासनेर अधिकारी मातार कर रोच. वो ठिकाणे प जना आताळीन वो देव लोग घाबरेन लगे. देव लोग घाबरन गरुड़ आसवार वेन वो अरण्य में आओगे. अरण्य में आताळीन देख ताळीन याडीकन होटो धास पड़े. माते ये कोई कलागो माँ मृत्यू लोकमाय मानवा तार नामेर घोर तपस्या कर रोच. पिपल वृक्षेर झाडे हेट बेसताळीन तारच ध्वनी चला रोच. तार नामेर धुणी बळ बाळ रोच. याडी वर कलागो काय मनोरथ ई पूर करे सरू तू जर नगी तो कोई घडीम कलागो आपण इंद्रसभा आणि मृत्यू लोकूर भूतल ई कलागो वतल पतल वेन वेळ लागे वाळा छई करताळीन. याडी मूळ माया ज्वालामुखी जगत तारणी जगत कल्याणी जगदंबा माता वो ठिकाणे पा आई आताळीन बापू भीमा नायक मारा भीमा नायक बापून केन लगी. हे तपोनिधी बलधारी शक्तिशाली पत्नीव्रत मानवा ही तपस्या कसे सारूच कलागो. ये तपेन आता तू रोक. जर तप न रोको कलागो तो कोई घडी माई ये आतेर भूतल वतल पतल वेन वेळ लागे वाळ छई. जना भीमा नायक बापू केन लगो देख कलागो माते तू कौन छी काई छी ये तो कलागो मैं पूछरो छू. तो मैं कलागो जेर नामेर तू तपस्या कर रोची, जेर नामेर तू आराधना कर रोची, जेर नामेर तू धुणी बाळ रोची वो जगत कल्याणी ज्वालामुखी जगदंबा कलागो मतो न प्रसन्न वेताळीन भेट दे नाही चू. जना भीमा नायक बापू समोर ती सवाल कीधो. हे मूळ माया जगत तारणी जगत कल्याणी याडी जगदंबा खरोखर तूच जर मन दर्शन दे नाही वीस तोच मान मनोरथ पूर करे नाही वीस तो तू कलागो मन जरूर दर्शन दीस. यदा कदाचित कलागो कोई
परनारी परी परीच मार कलागो तपेरो भंग करेन जराई वीस तो वतच कलागो तू बळन जागे प ये 12 वर्षे ती लागी व्ही लक्ष ये जोत लागी लक लागी व्हीच ये दृष्टी खुलते बरोबर कलागो तू जागे बळन भस्म हो जाईस असे प्रकारे भीमा नायक बापू याडी जगदंबान बोल रोच जना माता गदगद हस्ताळी केन लगी ए तपोनिधी जेर नामेर तू कलागो तपस्या कर रुची जेर नामेर तू धुळी लगा मेलुची वो जगत कल्याणी कलागो मग तमने भेट दे नाहीचू आबतार दृष्टी खोल जना दृष्टी खोलते बरोबर जळजळाट रूपे माई याडी जगदंबा ओण दर्शन दिनी दर्शन देर बाद ओण केन लगी की कलागो ही तपस्या कसे सारू मांडो तो याडी मग पुत्र संततीर चालना सारू कलागो ही तप की दोचू ये तपेन 12 वर्ष वेते आवगे याडी आणि मार तप कलागो आज पूर्ण करे सारू मार मनोरथ पूर करे सारू याडी तू कलागो मन पुत्र संतती सारू मग बेटो जना माता जगदंबा बलाई छठी ब्रह्मांड देखेन लगाडी देखतो भीमा नायक बापूर कर्मगती देखे बरोबर वो छठी ब्रह्मांड केन लगे की तार कर्मेन कलागो यर कर्मेन 4 बेटाच माता आणि येन तपस्या करे गरज छी जना याडी हायनु केते बरोबर वो छठी ब्रह्मा याडीन केते बरोबर याडी भीमा नायक बापून केन लगी ए तपोनिधी बलधारी शक्तिशाली तू कलागो ही तपस्या कसेन कर रुची तार कर्मेन असोच जना भीमा नायक बापू रेन केन लगू ए माते ये तप येर सारूच कलागो मारो समाज मेवाड़ छोड़ो जोधपुर छोड़ो धारानगरी छोड़ो चित्तौड़गढ़ छोड़ो अजमेर छोड़ो ये क्षत्रिय धर्मेर पालन करे वाले लोग सूर्यवंशी था आणि वो तो कलागो हमार महाराणा प्रतापेर वध वेगो लोईर लोडा चालगो जना मुस्लिम सैन्य कलागो वाड़गो वो मुसलमानेर सैन्य वाड़े रीति हम कलागो इज्जत बचाओ मुहिम ये याडी भेने उनले तालीन कलागो वनेती भड़क गे वेशभूषा बदला ना के रहन सहने में बदल की दे आणि हम कलागो 17 भाषा भळताळीन एक स्पेशल गोर बोली तयार की दे ये नुन सेन कलागो भेटी गाठी देवळो असो थोर संत महात्मा मारे उदरेन जन्मे नाळो और सारू कलागो मई तपस्या करीच बापू भीमा नायक याडीन हायनु केते बरोबर याडीन केन लगो कि हम कलागो राने वनेती दरी डुंगरेती रेचा हमार मेवाड़ छोड़े जोधपुर छोड़े धारानगरी छोड़े चित्तौड़गढ़ छोड़े अजमेर छोड़े वो छोड़े बाद जना हम कलागो वने माई रहते थे जना हमार व्यापार उद्र निर्वाह करे सारू वने माई भड़क पड़े वने में रेन लगे आणि व्यापारी करता हमार एक वेगळो हमार ओळख ये जगभर देशे में पड़ी जना वो तो हमार एक झरपलार बेटी और नाम वेतो तो वो काळे में गुजरी आणि ही गुजरी बेटी कलागो जना कुमारिका माईस गर्भधारणा वेगी जना वो तो वो गर्भधारणा वेर बाद वडेर झाड़े हेठ और प्रस्तुति हुई जना वो तो वन बेटा वियो वो बेटार नामकरण पाडे सारू वन पूछे कि बेटा तू ये नेमका कुणसे घरेर राठोडेर घरेर वेतो वो घरेम घालाचा चव्हाणेर घरेर वेतो चव्हाणेर घरेम घालाचा तमार 12 गोते माहिती पवारेर घरे माहीत जर विय तो वोर घरे माही तो न कलागो आम नागदाचा आणि तार कलागो ई कुणसोचं काहीच असे विचारधारा पूछेर बाद ये वो तो आपण गोर भाई पंचायत बेटी साउन भाई सक पचारे नामू लागे एक सवाय पंच सभा राजा भोजेर बैठक 16 भाई सगेर जना आपण वो बैठक में पंचायत के लगी की वडेर झाड़े हेठ प्रस्तुति हुई येरो नाम वडत्यार वो हास्की नामेर जे बामणेर बीर वेती वो हास्की आणि ही गुजरी के लगी की मग कलागो बामणेर कने ती मारी उत्पत्ती आईच ही संतती बामणेर करताळीन वरो नाम वडत्या आणि वो पुत्र वेगो बामणेरो और गुजरीर 8 बेटा विये आणि हास्कीर 4 विये 8 4 12 असे वडत्यार 12 पाडा 52 वेगेचं आणि बापू शिवाभाया जलमे आय रे अंग भीमा नायक बापू जना होत याडी सोबत बोलेर बाद याडीन केन लगू की याडी कलागो असो तपोनिधी बलधारी शक्तिशाली आणि देव अवतारी मारे उदरेन जलमे नाळो शूरवीर और भाई आळो असे सारू याडी कलागो मग तपस्या की दोचू करताळीन याडी जगो विचारेम पडगी विचारेम पडताळीन म कलागो तू आता बेस मार छोई भेनेन बोल नाऊचू जना वो छोनी की याडी जगदंबा साती भवानी जाताळीन काळ्या कुंडेरो स्नान किदी काड मेलरी गोळी बळाई अमृत गुटी काला ताळीन भीमा नायक बापून दिनी
भीमानायक बापू ले जान याडी धर्मळीन देप याडी धर्मळी गोली अमृत गुटिका पिलेर बाद पहलो बेटा शेवालाल बापू जन्मेना है, दुसरो हपानायक बदूनायक आणि पुरानायक या असे 4 भाई रो विस्तार वेगो चौथे नंबर रो भाणा नामेरो र काही कालावधी बितेर बाद याडी जगदंबा ओन भक्ति सारू सतायन लगी बापू शेवा भायान जना 11 वर्षे में धूड़ मटी रो शिरा बनाए। ये कार्य से कर्नाटका में चंदन खोळाकाचा सरसीकोटा सागरार खोळाकाचा ये से कर्नाटकामचं आणि वो टाइम पर मैसूर प्रांत कहते थे वो काळे वो तो घणो काही बापून सतायन लगी भक्ति सारू जना शेवा भायालार जबरीती शक्ति तई भक्ति काचा तो याडी शक्ति ही ओरलार भक्ति सारू लागी भक्ति जना बापू शेवा भाया लीधो तो वचनबद्ध भक्ति लीधो याडी न कहन लगो याडी तू घणो काही कलागो पहलो धानु सातेम फसाई सुरा सातेम फसाई तीसरो अवतार गोरवटे में व्यापार करण उदरनिर्वाह करे वालों मारो समाज कष्टमय जीवने में जिंदगी बिताए वालों समाज स्वाभिमानी समाज ये समाजेन तू फसा नाखीस कत कलागो कुणसे भम्याती लड़ाईस मारकन कलागो ढाल छे तलवार छे तोप छे कुणसी सामुग्री छे आणि तू कलागो कोटा सागरार खोळामाई याडी बापू सोबत और भजन शेवा भाया आपल्या नंगारा पर बोलन वतायचं बापू शेवा भाया रेन के लोगो सका भिका पंतू नात्यावडत्या रूपा रामावत लखमा खेतावत नंदू सात इसळावत या असे और संगे सोबतीन लेताळीन भयान अरण्यमय गौधन चर्रे 3755 गौधन भीमानायकेर बापूर पालेर आणि और सोबतेर से पकडताळीन वो गौधन चरारे ओनून भूख लागी वो जे झाड़े कन ओनूर बाटी मेले थे वो बाटी कतरा गितरा कोई तो भी खाल दे जना बापून कहन लगे वो सका भिका पंतून हो क्या हमने खूब भूख लाग रही अब हम ढोर जितरफ घर हाकाले जार कोणी कोणी काही काळजी मत करो तमने ढोर जितरफ घर हाकाले गरज छे लाव को लागू थोड़ा धूळ लाव एर मैं पाणी नाको एन घोटो आणि घोटताळीन वरो असो वास चालेन लगो सुगंधित वो वास चालेर बाद धूळ मटीरो शिरा बळाय आणि सका भिका पंतून येऊन सेन लेताळीन नंगारा बळाय भाटारो काकरीरी झांज बळाय खेराळीरी ठोळी बळाय सागवानेर पानेर थाळी बळाय आणि वो तो भजन गायो तो न हाक मारू भायारी मावेली गरज राख मेरी माया याडी जगदंबार नामेर भोगविधी अरदास आराधना करताळीन बापू शेवा भाया ये सका भिका पंतून सेन भोजन कराना को भोजन खायर बाद और मैं सका नामेरो वक्ता होशियार वो थोड़से को प्रसाद सोबत बांधन लिया है तो वो आता तांडे पाताळीन जना और याडी बापन वो दंडूप तो आरो जना ये ढोर जितरफ झाकड़ पर तू लेना रे वो ढोर जितरफ देखताळीन याडी बापन वो पूछे लाग तमने आज भूख कोण लागी काही तम आत्रा उशीर का करना के जना पचू रे जे वी हकीकत छ वो और याडी बापेन केन लगो हमने भूख खूब लागी थी कलागो जना ये भाया कलागो भीमा नायक रो बेटा शेवालाल महाराज ई कलागो धूळ मटीरो शिरा बळाय आणि वो शिरा कलागो अत्रा स्वादिष्ट लागो और मैं घी नावडीनी असे पद्धतीर कलागो याडी जगदंबार भोग विधी किदो आणि वो कलागो प्रसादी हमने सेन पेट भर खराय आणि हम कलागो पेट भर खाले संतुष्ट वेगे आणि ही थोडसे कलागो प्रसादी बा मग घर लायचू और याडी बापन वो खाले धन्य वेगे ये अमृतश्री प्रसादी तमने बापू खराय करताळी पच वो तेती याडी जगदंबा भायालार भक्ति सारू लागी सरसीकोटा सागरार खोळामाई बापू शेवा भायान केन लगी की तोन मार भक्ति कळू लागच गौधन मारना की गराशा सांड मारना की चौथे नंबर रो भाणा भाई मारना की असे प्रकारे याडी वरमाई वेला पाडेन लगी बापू शेवा भायाने ये तीनच भाई रेगे कारण शेवालाल बापू का की याडी जगदंबा भीमानायक शेवालाल बापून केन लगी तार गौधन मार रिचू गराशा सांड मार रिचू आणि तार चौथे नंबर रो भाई भजा कम कर रिचू जना बापू शेवा भाया केन लगो याडी तू मन धानु सातेम फसाई सुरा सातेम फसाई आताही तू मन फसाय वाळची ये मानव देह जन्म मरळे सारू आयचं मन मृत्यूती डर लागेनी ये कालचक्रीती लेवून देवो छे हायनु करता बापू शेवा भाया याडी जगदंबान बोल रोच आणि याडी जगदंबा होत गौधन मारना की गराशा सांड मारना की ज्ञानेश्वर माऊली ती रेडा वेद बोलो करण कच बापू शेवा भायानं छो मिनार वगम गराशा महाराज केतो तो गराशा बापू बी समागो आणि गराशा महाराज 3755 गौधन आणि भाणा भाई या से
वरकंती जायर बाद बापू शेवा भाया अति गरीबी आवगी खड़ काटेन जान लगो मोळी लान वेचेरो चणा लायरो घुगरी बनायरो उदरनिर्वाह करेरो असे पद्धतीर बापू गरीबी आवगी जना बापू शेवा भाया याडी सताय रँगच भीमा नायकेर पाले में 360 घरेरी पाल भेती वो नायकी 360 घरे पाले माहिती 359 घरे वाले सेन बापू केदनो की देखो कला मा पर देवीर कोपोच ही मूळ माया मन भक्ती सारू सतारीच वाटेल ते वानार मार हाणी करे वाळाच येर सारू तम माती कला को ये हाणी माई शामिल मत हो तम से माती दूर चले जाओ वोदून सेन बाजू वाट लगा दिनो तो एकले घरे ती रेन लगो आती गरीबी माई मोळी वेचन उदर निर्वाह करे रो भाणा भाई चलो जायर बाद हापा बधू पूरा हापा नायक बधू नायक आणि बापू शेवा भाया ये 3 भाई मोळी लेन गे सरसी कोटा सागरार खोळा में एके खोळा में बधू नायक ना हापा नायक बापू वाट लगा दिनो आणि एके खोळा में बापू जान काटरो वो तो याडी मूळ माया लगी तो लगी धरती आकाश लगी एक जाबड़ो आतन एक आकाशेन पूछा दीनी ए भाया तू कौन से भ्रांति में ठीक लगो तो मैं गलरी छू जना बापू रेन केन लगो ए मूळ माया ये मृत्यू ती मन डरत छे लागो बापू शेवा भाया केन लगो मन डर आज बाद लागरो कोणी तू कनाई मारे वाला सवार मारे वाला ये काल चक्रे में मृत्यू रो काल चक्रच ये ती मन डर लागरो कोणी करता बापू एक कदम आग बढ़ाते बरोबर मूळ माया एक कदम होटो सरकी आणि बापून रेन केन लगी ए भाया तू कौन से भ्रांतिम छी तार भूल का पड़ रीच लागो म जगत तारनी छू जगत कल्याणी छू जगत जननी छू आज मग पूर्ण विश्व गलरी छू हायनुकरण केते बरोबर बापू शेवा भाया वो तो भक्तीन तयार हुई हे माते ठीक से कलागो मग तार भक्ती करू छू मग कलागो ये मार एकले कारण कलागो चारी खाणीन तू गल जाईस तू जगत तारणीची जगत कल्याणीची मूळ माया तार केरी जको बात फोल जाए नी और सारू मग तार भक्ती करूच को लागो तो भक्ती कोणसे प्रकारे करूच को लागो मग धुजू कोणी खेलू कोणी बोलेर फोल न भेणो बोले बचन अमर रेणो 14 पीढ़ी खुटा मुंगरीम सत रेणो आयनु करता बापू शेवा भाया वचनबद्ध भक्ती लीधो ओरे बाद होते ती हैदराबाद एन देणगी हैदराबाद 9 मण जेर पचायो शॉर्ट टाइम के तो चालू पूरा कने हाँ माहिती का जना होते ती बापू शेवा भाया भक्ती लेर बाद याडी केन लगी की थळ सोणू लागच आणि तो नका लागो आज मार पूजा कळू लागच अति गरीबी माई 3 मूळी अनमोल किमते मुख्य कलागो मैसूर प्रांते हरासी वेजाय दाम भरपूर आ जाय याडी कलागो अति गरीबीच हम एक टाइमेर चळा लाताळी कलागो उदरनिर्वाह करण्याचा आणि तू केरीची कलागो की पूजा करताळी तो भाया ये 3 मूळी अनमोल किमते मुख जाय धनगरवाडा जायस होती ती पिला मोला हाटडीन जायस छटिया मोला तिरशूळ मोला लगी मोला सोनेरवाडा ती सोनेर मर्या मागडा मग तोन बोल रीचू तार प्रजा कलागो दरी डुंगरी ती रेवा घळी प्रजा विक्री व्हीच एनून सेन भेटी गाठी देर कोणी तो तू कलागो मन सोनेर मर्या मा ई प्रतिमा घडानला आणि वो तक लागो लगी हुप करता मार पूजा कर जना पूजा बापू शेवा भाया पूजा की दो वो पूजा करना के बाद याडी धर्मलीन केन लगो याडी असे असे पद्धतीर कलागो आज मन प्रसादी व्ही याडी जगदंबार घणो काही कृपा दृष्टी वेगीच आपली जाई व्ही से वात परत होटो देरीच 3755 का उधन देरी भाणा भाई देरी जना याडी धर्मलीन 65 वय चाल रही थी भीमा नायक बापू 70 वय चाल रही थी तीसरी टांगेरो सहारो लाग गोतो वो वय माई याडी न बापू रेन के लोगो ठीक से पूजा करना को पूजा करेर बाद नैवेद्य तयार वेगे अंतर्यामी पारब्रह्म शेवा भाया दूरदृष्टी वाळो हेतो ई याडी जगदंबा जको लुकड़े न भैरू नातेन बलाताळी हापा नायकेर बधू नायकेर रूप धारण कराई आणि ये 360 घरेर पाले वाळून सेन आमंत्रित की दी कि चालो आज भीमा नायकेर हमार घरेर पूजा छ ये पूजा तमने आमंत्रण छ 3 वाजता ताळीन भोजन करन जाओ असे पद्धतीर आमंत्रण चाल रोजो भगवान शेवा भाया देख ली दो ओळख ली दो जना ओढ पचेडा आणि ये रिसेती जान लगी हेट सोगो लगी पाताळीन याडी रेन केन लगी भाया आज तोन भूल को पड़ रही लागो मग तो सरसी कोटा सागरार खोळाम कीचू कि तार जिबेर सिंडाप वास करू बोलेर फोल कोणी वेदू बोले बचन नंबर रखाडियो पगे काटा जर बन जाए तो जिबेर सिंडाती काढलियो आणि तू कलागो आज रिसीत मन तू त्या आपल्या धानू सातेम फसाई सुरा सातेम फसाई आताही कलागो तू 359 घरेर पाले वाले सेना आमंत्रण देन लगाड दिनीची नानक्या सो कोकरूला ताळी कलागो तार पूजा की देचा तार निवत तयार की देचा आणि तू म्हणून कलागो आता लान मार घरेर बेअब्दी करीची मार बाप दादार नामेन बट्टो लगाय सारू कलागो तू ही कार्य करीची असे पद्धतीर बापू याडी सोबत संवाद करो याडी रेन केन लगी भाया तू काळजी मत कर
तो नका लागो मग केमेली तू की जिबेर सिंडा प्रिऊ करन तार बोलेर फोल कोणी वेही देऊ करन पण तू काळजीच मत कर लागो जना बापू शिवा भाया याडीनं धुतकार दिनो नाकार दिनो जना याडी रेन केन लगी कि तोन जन्म देवा तार जन्मजननी माता जयराम जाधव चित्तौड़गढ़ वाले बेटी माता धर्मली विश्वास छक कोणी खलागो तो मन जन्मदिनीच मार याडीत मार जरूर विश्वास खलागो तो वन भंडार घरे में बेसार 12 बाटी केटो भर बोटी वाडेन लगाड हापाना आकेन बदून आकेन से खालेन कलागो संतुष्ट वे जाय आणि तारो धान्य ओतराच कलागो अन्न शिल्लक रिये वो अनाजन बटू हात कोण लाग असे प्रकारे केर बाद याडी धर्मलीन चोकेम बेसार दिनो आणि येसे भाई बन सगा सोयरा नाथलग येसे पूजाप चले अरे एदून सेन पंक्ति बेसारण याडीर धपकार देन याडीर नामेर अरदास करण एदून सेन भोजनेन बेसार दिनो बापू जगो लगी हेट जान छेटी एके ठिकाणे बेसगो निवांत जागे प जना याडी जाताळी वो तो बोलेन नकी ए भाया कलागो काही तार गोर बंदा वाटे ती कलागो तार टिंगल की देते चर्चा की देते येनुकन काही चीज आज कलागो येंदूर छतच काळा केरो खूप पेटभर भोजन करेरो हैनु कहते कलागो तुझी तो आप वोट आणि पंक्ती में फरन दे केन कमी जास्त अनाज हापाना बदून आखेर येंदूर वाढनेम कम तरताच काही ये से देख कलागो तार आखी ती आणि वर माय तोन जे काही बोलेर कोण बोल हैनु के बापू शिवा भाया वो पंक्तेम फरन लगो जना वो केन लगो देखो रे भाग लगो मार गोर भाई हो जगत कल्याणी याडी जगदंबार केळोच ई और महाप्रसादेर भंडारोच जे धापण खाया जको सदा धापे धुपे रिय जे भूखे जाय जको सदाच भूखे रिय जना आसो सवाल सामळे प से गोर भाई पेट भर गच्ची ताळून नावडे उतरा धाप धापण खादे तो आज भी वो गोर बंदा धापे धुपेच सदा वोंदू प कृपा दृष्टी याडी जगदंबार सेवा भायारच सेवा भाया ओतेर उपजार नैवेद्य याडीन बलायन लगाडो एक नारेदार हडका धुळीमबाई रांगारा आणि लिंबू याडी धर्मळीनं ओटी मांडेन लगाडो वो टाइम प बापू सेवा भाया याडी धर्मळ खोळो मांड करून केताळीन खोळे माई ई जे प्रसादीचं जको नागते बरोबर याडीनं दुःख वेन लगो की हमार बुढापेर वयचं वेवती गंगा सुकागी काळीर धोळी पिळी वेगी असे वयम कलागो ई मन बाधा दे रोज ई जान भीमानायक बापून पालेम केते बरोबर भीमानायक बापू रिसे माताळीन बापू होते ती रिसे मान केन लगो अरे ई कलागो हमार बुढापे मार डोकरीर कलागो बदनामी करे सरू ई कलागो कार्य कीधोची करताळीन बापू सेवा भायानं रिसे माई एक चापट मारे सरू जारो जैसी बापू रेन केन लगो सेवा भाया ये बा तुम्हार पालन करता जरूर छी मारो बाप छी पण कलागो मारे पूरे शरीर में ज्वालामुखी जगदंबार प्रवेश मेलो जो मुंडे मेहरवाळी फेल कोणी जावं वर सारू तार रिस्तू होतच म्हणालं हायनु केर बाद बी भीमानायक बापू एक चापट मारो कच चापट मारते बरोबर बापूर मुंडे माहिती सवाल सुटो जोबा मार मर्यामा केरीचं तिसरे पोरेर तार डावो डोळा खजाय आपोआप आन हातळीम पड जाय एक देशी ती काळो वे जाईस असे प्रकारे बापू सेवा भाया भीमानायक बापून केते बरोबर ही चमत्कार भीमानायक बापू सोबत वेगो डोळा तिसरे पोरेर मुंडो धोतू धोतू आपोआप हातळीमान पडगो आणि और बाद भाणारो पुनर्जन्म काळी अमावस्यार्दन पूरा नायक करताळीन जन्मे नाय आणि असे प्रकारे ये 3 भाईरो विस्तार पोवरागड उमरीगड वाईगवळेमचं आणि